स्टोरी आहे की माझ्या स्कूल टायमिंगचा क्रश. असं काय किस्सा झाला की जणे ना तो आणि मी एका गोष्टीवर कधी ऍग्रीच होत नव्हतो का. एक मुलगी एका मुलासोबत बोलली होते, दिसायला एकदम गोरे चिट्टे होते. माझं सिक्रेट ते तुम्हाला जर ऐकायचं मला माहितीये. हे गाईज, मी प्रजिता बुरुड. तर येस, की जसं मी एक मागे पोस्ट टाकली होती की आपण एक नवीन सिरीज चालू करतोय वर्ल्ड ऑफ प्रजिता या युट्यूब चॅनलवर. तर सिरीज म्हणजे जसं की 10 एपिसोड्स आपण याचे करणार आहोत. तर त्यामध्ये ना मी माझ्या आयुष्यात क्रेझीएस्ट अनुभव घेतलेले आहेत ना, त्याबद्दल मी तुम्हाला 10 स्टोऱ्या सांगणार आहे. तर त्यातली पहिली स्टोरी आहे की माझ्या स्कूल टायमिंगचा क्रश कोण होता. तर चला मग, मी आणले चिप्सचं पॅकेट. वेअर इज इट गाईज. ही सिरीज ना खूप एक्साइटिंग होणार आहे. सो जसं की मी तुम्हाला काहीतरी सांगताना मग मला असं वाटतं की मी खाता खाता जर तुम्हाला सांगितलं तर मग एकदम मस्त वाटून जाईल एकदम ते. तर तुम्ही पण काहीतरी खायला घ्या आणि चला, माझ्या स्कूल टायमिंगचा क्रश होता ना कोण होता तर ते ऐकूयात आपण. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. सो गाईज, माझ्या स्कूल टायमिंगचा क्रश कोण होता ना ते मी तुम्हाला सांगते. स्कूल टायमिंगचं म्हणजे माझं स्कूल टायमिंगचा क्रश, तुम्ही विचार करत असेल की माझं स्कूल टायमिंगचा क्रश स्कूल मधला असेल. ना 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 ना, माझ्या स्कूल टायमिंगचा क्रश स्कूलच्या बाहेरचा होता. आता तो माझा क्रश कोणता होता ना किंवा कोण होता मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगेल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. पण स्टोरी तर पाहिजेच ना, ऐकली तर पाहिजे स्टोरी त्याच्या आधीची काय आहे ते. सो गाईज, मी मराठी मीडियमला होते, आमची स्कूल होती. आणि स्कूलमध्ये ना गाईज म्हणजे माझं स्कूल कसं होतं मी तुम्हाला सांगते. बेसिकली माझ्या स्कूलमध्ये जर का एक मुलगी एका मुलासोबत बोलली, एक मुलगी एका मुलासोबत बोलली आणि जर का सगळ्यांनी जर ते पाहिलं तर ती व्हायची त्याच्या दुसऱ्या दिवशीची ब्रेकिंग न्यूज. हेडलाईन असायची गाईज, डायरेक्ट हेडलाईन, डायरेक्ट ब्रेकिंग न्यूज, डायरेक्ट बदनामी व्हायची. ते दोघ जण बिचारे नुसते बोलले असतील बाई बाजूला सरक, हे एवढं इतकं जरी बोललं असेल ना ती डायरेक्ट व्हायची हेडलाईन. सो आमचा स्कूलचा तो असा विषय होता. त्यामुळे मुलांशी बोलणं तर मी स्कूलमध्ये घेतच नव्हते रिस्क डायरेक्टली. खरं सांगतो तुम्हाला, आपल्याला नाही यार अफवा उफवा पसरवायच्या आपल्याबद्दल. सो मला तर माहित होतं. आणि तो टॉपिक ना एखादा मुलगा एखाद्या मुलीसोबत बोला, हा टॉपिक ना गाईज आठवड्याभर चालायचं. बिचारे ते कंटाळत असतील की यार काय हे. सो असं होतं आमचं स्कूल. तर मी तुम्हाला सांगू का मी स्कूल टायमिंगला कशी होते. मी आणि माझ्या मैत्रिणी, 4 आम्ही मैत्रिणी आहोत आणि आम्ही 4घी जणी ना जेवण करायला गेलो म्हणजे लाईक म्हणजे मधली सुट्टी म्हणा, मधली सुट्टी असायची आणि मधल्या सुट्टीमध्ये आम्ही जेवायला जायचो. सो टिफिन खायला गेलो की आम्ही फक्त ना असं ठरवलं होतं की गुरुवारीच ना कॅन्टीन, आमच्या इथं कॅन्टीन होतं स्कूलचं आणि असं ठरवलं होतं की गुरुवारीच चालू होतं. मे बी ते गुरुवारी चालू असायचं आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलेलं एक तर घ्यायचं वडापाव, नाही तर एक तर घ्यायचं टँगी. तर आम्ही ना, आमचा ग्रुप टँगी फॅन होता, तर आम्ही टँगी घ्यायचो तिथे जाऊन आणि मग जेवायचो. आता टँगी घ्यायला लाईन लागायची तर तिथे आम्हाला 10-15 मिनिटं जायचे. तर मग काय आम्हाला 15 मिनिटं जेवायला भेटायचे. तर काही ते ना जेव्हा ते टँगी उरायचं म्हणजे हे बघा असं पॅकेट संपलं नसेल आणि ते थोडंसं उरलं असेल तर मी हे असं पॅकेट घ्यायचे गाईज. आणि जेव्हा ना म्हणजे बेल वाजली, मधली सुट्टी संपली ना आणि आम्ही आमच्या मैत्रिणी म्हणजे मी माझ्या मैत्रिणी जेव्हा चाललेलो असायचो ना वरती, तर त्यांच्या ओढणीच्या मागणे हे टँगी लपून घ्यायचे. मी इतकी फट्टू पोरगी होते स्कूल टायमिंगला. सो स्कूलमध्ये ना माझा क्रश असू पण शकत नाही आणि माझ्यावर कुणाचा क्रश असेल तर आय डोंट नो गाईज, आय डोंट नो मी तेवढी भारी असू शकतो. म्हणजे लाईक मी युनिक, माझं नाव युनिक, माझी लाईफ युनिक. तर तसंच माझा स्कूल टायमिंगचा क्रश युनिक होता जो स्कूलच्या बाहेर होता. असं काय किस्सा झाला की जेव्हा मी म्हणजे स्कूलला होते तेव्हा मला म्हणजे 6वी पर्यंत माझ्या मम्मीने मज्जा बघितली. ते हा चांगलं आहे, चांगले मार्क्स पडतात आहेत, पण ही 60 आणि 70च्या मध्येच कशी खेळते, याच्या पुढे ही जात का नाहीये गाईज. तेव्हा मी एकाच ट्युशन मध्ये होते तर 60 आणि 70च्या मध्येच खेळायचे. 62, 63, 64 असेच पर्सेंटेज मला पडायचे.
माझ्या मम्मीने ही गोष्ट ऑब्झर्व केली. माझ्या मम्मीने काय विचार केला असेल की चला मला मी हिचं जरा ट्युशन चेंज करते. तर माझ्या आईने काय केलं की ट्युशन चेंज केला माझा. आणि मग मी चेंज केलं म्हणजे माझी एक मैत्रीण होती जी लहानपणापासून आम्ही सोबतच स्कूलमध्ये होतो. तिच्या आईने तिचा पण ट्युशन चेंज केला. म्हणजे ती, मी, तिची बहीण, माझा भाऊ, आम्ही असे 4 जण आहेत ना, एका नवीन ट्युशनला जायला लागलो. तर तिथे त्या ट्युशनला जायला लागलो तर मग कसं असतं, आपण एका ट्युशनमध्ये असतो, आपला एक कम्फर्ट झोन झालेला असतो, तर आपण जाऊ तर शकतो दुसरीकडे, बट ते एक्सेप्ट होत नाही पटकन की यार दुसरं ट्युशन आहे, यार कसं जायचं, कोण असेल, काय असेल, लोक चांगले असतील की नसतील, टीचर्स कसे असतील, सगळ्या गोष्टी असतात. मग मी ना पहिल्या दिवशी त्या ट्युशनला नवीन म्हणजे 7वीत गेल्यावर ना पहिल्याच दिवशी ट्युशनला गेले तेव्हा जरा घाबरतच गेले. आणि ना घर होतं, घरामध्ये त्यांचं म्हणजे घर होतं असं बैठे घर असतं ना तसं घर होतं. आणि ना त्यांच्या हॉलमधून असं त्यांचा आतमध्ये बेडरूम होता, हॉलमधून बेडरूम मध्ये जायचं आणि तिथे ना ते ट्युशन घ्यायचे. सो आम्ही गेलो आणि पहिले ट्युशन्स म्हणजे आमच्या वेळेस असेच ट्युशन्स असायचे स्कूल टायमिंग्सला. तर मग आम्ही तिथे जाऊन बसायचो. त्या ट्युशन मध्ये ना काही फक्त मोजून असायचे आम्ही 5 मुलं, कारण त्यांनी पण नवीनच चालू केला होता तो ट्युशन. सो मग 5च मुलं होते, म्हणजे आम्ही 4 जण, मी, माझा भाऊ, ती तिची बहीण आणि एक मुलगा होता. जो मुलगा ना 5वा आमच्या ट्युशन मध्ये होता ना, त्याचं आणि माझं कधीच पटलं नाही. त्याच्यात क्लास झाल्याच्या नंतर सुद्धा नाही. आता पण मला असं कुठे दिसला ना, मला असं वाटायचं डोक्यात दगड घालावं काय, मी घालू नाही शकत. मला इतका त्याचा राग यायचा, इतकी चिडचिड व्हायची. कारण आहे ना, तो आणि मी एका गोष्टीवर कधी ऍग्रीच होत नव्हतो, तो मुलगा आणि मी कधीच नाही. मला चांगले मार्क्स पडले की मग सर मला छान म्हणायचे, वा 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 किती मस्त मार्क पडले. आणि नंतर हा जेलस व्हायचा आणि हा काहीतरी वेगळंच बोलायचा. आणि त्या मुलाचं माझं ना कधीच पटलेलं नव्हतं गाईस. आणि आता असं समजू नका की ऑपोजिट असेल तर मग तिथे म्हणजे तुम्ही एकमेकांना खुन्नस देत असतील आणि खुन्नस वालं तुमचं प्रेम असेल. नाही, तो माझा क्रश नव्हता. अशी मुलं तर माझी कधीच क्रश नाही होऊ शकत. सो तो माझा क्रश नव्हता. तुम्हाला आता लास्टला आलोय ना, तर मी तुम्हाला सांगते माझा क्रश कोण होता. सर गाईस, तर ते सर इतके छान होते ना. एक तर मॅरिड नव्हते, दिसायला एकदम गोरे चिट्टे होते. म्हणायचे वाव अरे सर किती भारी दिसायला. म्हटलं माझ्या मम्मीने ना एवढी मस्त गोष्ट केली माझ्या आयुष्यात की मला 7वीत क्लास चेंज केला आणि अशा क्लासला लावलं की सरच भारी आहेत. ते जे शिकवणार ना, ते बघा सर दिसायला भारी म्हणजे ते जे शिकवणार त्यांच्याकडे आपलं लक्ष असणारच. माझं इतकं मन लावून, मी तुम्हाला सांगते त्यांच्या ट्युशन मध्ये गेल्याच्या नंतर मी इतकं मन लावून अभ्यास केला ना, का फक्त की सरांनी मला म्हणावं ह्या ट्युशन मध्ये ह्या मुलीला सगळ्यात जास्त पर्सेंटेज पडलेत हे ऐकण्यासाठी फक्त मी एवढा स्टडी केला ना गाईज. आणि 7वीत सांगते माझे पर्सेंटेज किती होते. 7वीच्या आधी मी 60 आणि 70च्या मध्ये खेळत होते. 7वी मध्ये ना गाईज मी 72% पडले होते, 72%. माझ्या आई सुद्धा खुश झाली, म्हणती ही 60 आणि 70च्या मध्ये अडकलेली पोरगी 70च्या पुढे हिला मार्क्स पडले. मम्मीला असं वाटलं की यार चांगलाच काहीतरी भारीचं ट्युशन, म्हणजे मी बरं झालं हिला या ट्युशनला लावलं. आणि मस्तपैकी मग तो ट्युशन आम्ही, मला खरंच 72 पडले. मला पण असं वाटलं वा वा वा. बट काय झाला प्रॉब्लेम माहिती गाईज, माझ्या भावाला 74% पडले. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. म्हणलं काहीच मिळणार आहे आपल्याला टेन्शन. सर तर म्हणतील की त्या मुलाला 74 पडले म्हणजे माझ्या भावाला जास्त पर्सेंटेज पडले, म्हणजे याला 74 पडले, माझं काहीच कौतुक करतील ते, जाऊ द्या म्हणलं. बट गाईस ते सर म्हणजे मला माहित पण होते क्रश असतो काय त्यावेळेस. आणि हा क्रश असला शब्दच मला माहित नव्हता. जेव्हा आम्ही ना कॉलेजला गेलो आणि ना जेव्हा मैत्रिणी झाल्या त्या म्हणायच्या अगं क्रश कोण होता, म्हणजे तुझा क्रश होता की नाही स्कूलला, तेव्हा मला कळालं की हे असं असतं ना फिलिंग, ते असतं क्रश. सो ते सर माझा क्रश होते गाईस. ते इतके भारी दिसायचे, इतके मस्त दिसायचे, एकदम आणि असं यंगच होते. आणि तर माझ्या स्कूल टायमिंगचा क्रश ना माझ्या ट्युशनचे टीचर होते. भाई मजा आया यार काय असते दिवस होते. आणि आता समजा जर त्या सरांनी हा व्हिडिओ बघितला ना, त्यांना समजणार पण नाही की ही मुलगी आपल्याकडे ट्युशनला होती. कारण काय विषय झाला माहितीये, 7वी झाल्याच्या नंतर माझ्या आईला असं वाटलं की हा चला हिला तर 72% पडतायत, पुढच्या वर्षी 78% पडतील, तर हिला इथेच क्लासला लावते. पण पचका झाला गाईस, त्यांनी क्लास बंद केला. त्यांनी 1च वर्षासाठी क्लास घेतला होता आणि त्या क्लासमध्ये फक्त आम्ही 5च मुलं होतो. आणि नंतर मग माझ्या मम्मीला मला 8वी मध्ये क्लास चेंज करावा लागला. यही नहीं, अभी और सुनिए.
आता तुम्ही म्हणशाल की खूप रडत होतीस की काय काय म्हणतात त्याला, खूप डाऊनफॉल आला की काय तुझ्यासाठी आणि तुला खूप वाईट वाटत, हार्ट ब्रेक झाला. नाही गेस तेव्हा हार्ट ब्रेक ना, हार्टच नव्हतं त्यावेळेस, हार्ट आहे ना हे कळत सुद्धा नव्हतं, दिल धडकता भी नाही था उस टायमिंग पे. सो गाईस, कसा वाटला हा एपिसोड ना ते मला कॉमेंट्स करून कळवा. आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या स्कूलचा कोणता क्रश होता, आणि येस तुमची काय स्टोरी असेल ना ती तुम्ही मला कॉमेंट्स मध्ये कळवा, मला पण ऐकायला आवडेल. आणि येस, ज्यांची स्टोरी जे कशी का असणार आणि काहीही असणार, तुम्ही तुमची स्टोरी जर माझ्या कॉमेंट्स मध्ये टाकली तर ती कॉमेंट्स मधली मी स्टोरी स्क्रीनशॉट मारणार, आणि जेवढ्या स्टोऱ्या ज्यांनी मला कॉमेंट्स मध्ये पाठवल्यात ना, तर त्या स्टोरींचा स्क्रीनशॉट मारून मी त्याचे कोलाज बनवून इंस्टाग्राम स्टोरीला पोस्ट करेल. सो तुम्ही कॉमेंट्स करायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या आयुष्याच्या जो सिक्रेट्स तुम्हाला ऐकायचे, त्यामुळे या चॅनलशी कनेक्ट राहण्यासाठी नवीन सबस्क्रायबर असाल ना तर बेल आयकॉनवर क्लिक करा, आणि जुने सबस्क्रायबरनी सुद्धा बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नेक्स्ट मी व्हिडिओ पोस्ट करेल ना तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ खूप लोकांना शेअर करा. आणि माझं सिक्रेट ते तुम्हाला जर ऐकायचं मला माहिती आहे, सो या चॅनलशी कनेक्टेड राहा. बाय बाय.